नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एंट्री होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीमध्ये जाणार की महाराष्ट्रातच राहणार, असाही सवाल उपस्थित केला जातोय. 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. 2024 साली मोदी सरकारचा शपथविधी झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा एकदाही विस्तार झालेला नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्ताराकडे देशाचं लक्ष लागून राहिलंय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागलेल्या धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री होणार का, याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जात पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारमण आणि भूपेंद्र यादव यांनाही भेटले. त्यामुळे फडणवीस केंद्रात जाणार की महाराष्ट्रातच राहणार, अशा चर्चा सुरू झाल्यात. केंद्रात जाण्याच्या चर्चांचं फडणवीसांनी खंडन केलंय. मी महाराष्ट्रातच राहणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात, मुंबईत असलो तरी चर्चा होतात. मला असं वाटतं की अनेक रिकामटेकडे लोक आहेत, त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतात. त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या. ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे, ती पतंग त्यांना उडवू द्या. मी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे. तर दुसरीकडे पियुष गोयल यांचं वाणिज्य मंत्रालय जाणार की राहणार, याकडेही सर्वांचं लक्ष आहे. गजेंद्र सिंग शेखावत यांचं पर्यटन मंत्रालय जाणार की राहणार, याच्याही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर पर्यटन मंत्रालय पंतप्रधान स्वतःजवळ ठेवणार असल्याचीही माहिती आहे.